नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC एक्झाम गाईड या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण 14 एप्रिल 2026 या दिवशीच्या चालू घडामोडीवरील सर्वात महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. पहिला प्रश्न बघू. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतातील पहिली पॉड टॅक्सी प्रकल्पाची पायाभरणी कोणत्या शहरात केली? त्याचे योग्य उत्तर आहे मुंबई. तर हा परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न आहे. मुंबई येथे पॉड टॅक्सी प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली. तर हा प्रकल्प मुंबईतील कुर्ला ते वांद्रे कुर्ला संकुल म्हणजे BKC दरम्यान चालवला जाणार आहे. तर ही पॉड टॅक्सी आहे, ही चालक विरहित असून ती बॅटरीवर चालते. म्हणजे पॉड टॅक्सी ही ड्रायव्हरलेस आहे. तर ही एका पॉडमध्ये 6 प्रवासी बसू शकतात आणि या प्रकल्पाची एकूण लांबी 8.885 किलोमीटर असेल. पुढील प्रश्न बघू. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने महामार्गावर औषधी वनस्पतींची लागवड करण्यासाठी कोणते नवीन अभियान सुरू केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे आरोग्यवन. हा पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे, तुम्ही लक्षात ठेवा. या अभियानाचा उद्देश महामार्गाच्या कडेला औषधी वनस्पती लावून जैवविविधता वाढवणे हा याचा उद्देश आहे. तर पहिल्या टप्प्यात मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात आणि हरियाणासह इतर राज्यात 67,862 औषधी झाडे लावली जातील. यात कडुनिंब, आवळा, जांभूळ, चिंच यासारख्या 36 प्रकारच्या झाडांचा समावेश आहे. पुढील प्रश्न बघू. अमेरिकेतील कोणत्या शहरात स्वामी विवेकानंद यांचा पहिला पूर्णाकृती पुतळा बसवण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे सिॲटल. तर अमेरिकेतील एखाद्या शहराच्या सरकारद्वारे अधिकृतपणे बसवण्यात आलेला स्वामी विवेकानंदाचा हा पहिलाच पुतळा आहे. हा पुतळा सिॲटल मधील प्रसिद्ध वेस्टलेक स्क्वेअर येथे बसवण्यात आला आहे. तर भारतीय शिल्पकार नरेश कुमार कुमावत यांनी हा कास्य पुतळा तयार केला आहे. तर याचे योग्य उत्तर आहे सिॲटल. पुढील प्रश्न बघू. प्रख्यात पार्श्वगायिका आशा भोसले यांचे वयाच्या 92व्या वर्षी निधन झाले. त्यांना भारतीय चित्रपट सृष्टीतील कोणत्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते? त्याचे उत्तर आहे दादासाहेब फाळके पुरस्कार. हा चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार आहे. तर आशा भोसले यांचे एप्रिल 2026 मध्ये वयाच्या 92व्या वर्षी मुंबईत निधन झाले. त्यांनी त्यांच्या 70 वर्षाच्या प्रदीर्घ कारकिर्दीत 20 पेक्षा जास्त भाषांमध्ये 12,000हून अधिक गाणी रेकॉर्ड केली. त्यांना भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च असा दादासाहेब फाळके पुरस्कार आणि पद्मविभूषण पुरस्कार देऊनही गौरवण्यात आले आहे. तर त्या शास्त्रीय संगीत, गझल, पॉप अशा सर्व गायनासाठी प्रसिद्ध होते. तर त्यांना कोणता महत्त्वाचा पुरस्कार मिळाला आहे चित्रपट सृष्टीतील? दादासाहेब फाळके पुरस्कार. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. दस्तलिक 2026 हा संयुक्त लष्करी सराव भारत आणि कोणत्या देशाच्या सैन्यामध्ये आयोजित करण्यात आला आहे? त्याचे उत्तर आहे दस्तलिक हा जो लष्करी सराव आहे हा भारत आणि उझबेकिस्तान या 2 देशाच्या दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. तर हा भारत आणि उझबेकिस्तान यांच्यातील लष्करी सहकार्याचा 7वा टप्पा आहे. तर हा सराव 12 ते 25 एप्रिल 2026 या काळात नामंगन येथे पार पडला. यात भारतीय लष्कराच्या महार रेजिमेंटचे जवान आणि हवाई दलाचे कर्मचारीही सहभागी झाले आहेत. तर आता आपण पुढील प्रश्न बघू. पंतप्रधान मुद्रा योजनेला 8 एप्रिल 2026 रोजी किती वर्षे पूर्ण झाली? त्याचे उत्तर आहे 2026 मध्ये पंतप्रधान मुद्रा योजनेला 11 वर्षे पूर्ण झाली. तर या योजनेची सुरुवात 8 एप्रिल 2015 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. तर ही योजना छोटे आणि सूक्ष्म उद्योजक म्हणजे नॉन फार्म एंटरप्रेनर्स यांना 10 लाख रुपयापर्यंतचे विनातारण कर्ज देते. तर हे 10 लाख रुपयांचे विनातारण कर्ज देते उद्योजकांना, छोटे आणि सूक्ष्म उद्योजकांना. तर या योजनेअंतर्गत आतापर्यंत 40 लाख कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. बॅडमिंटन आशिया चॅम्पियनशिप 2026 मध्ये कोणत्या खेळाडूने पुरुषांच्या एकेरीत ऐतिहासिक रौप्य पदक म्हणजे सिल्वर मेडल जिंकले? तर बॅडमिंटन आशिया चॅम्पियनशिप 2026 मध्ये आयुष शेट्टी यांनी सिल्वर मेडल मिळवले आहे. तर आयुष शेट्टी याने या स्पर्धेतील पहिल्या क्रमांकाच्या खेळाडूचा पराभव करून अंतिम
आयुष शेट्टीने या स्पर्धेतील जगातील पहिल्या क्रमांकाच्या खेळाडूचा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम सामन्यात चीनच्या शी यू क्युई कडून पराभूत झाल्यामुळे त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले, म्हणजे सिल्वर मेडलवर समाधान मानावे लागले. वयाच्या 20व्या वर्षी त्याने ही कामगिरी केली असून यामुळे भारताची पुरुष एकेरीतील पदकाची प्रदीर्घ प्रतीक्षा संपली आहे. तर याचे योग्य उत्तर आहे आयुष शेट्टी. बॅडमिंटन आशिया चॅम्पियनशिप 2026 मध्ये सिल्वर मेडल यांनी मिळवले आहे. पुढील प्रश्न बघू. फेसबुकची मूळ कंपनी मेटा ने एप्रिल 2026 मध्ये कोणते नवीन AI मॉडेल लॉन्च केले आहे? त्याचे योग्य उत्तर आहे म्यूज पार्क. म्यूज पार्क. तर हे मेटाच्या सुपर इंटेलिजन्स टीमने तयार केलेले एव्होकॅडो मालिकेतील पहिले मॉडेल आहे. हे मॉडेल टेक्स्ट, इमेजेस आणि विचार करण्याची क्षमता म्हणजे रिझनिंगसाठी वापरली जाईल. हे नवीन मॉडेल व्हॉट्सअप, इंस्टाग्राम आणि फेसबुकवरील सध्याच्या चॅटबॉटची जागा घेईल. तर मित्रांनो, आतापर्यंत जे आपण प्रश्न बघितले त्याची शॉर्टमध्ये आपण रिव्हिजन करू. तर भारतातील पहिली पॉट टॅक्सी मुंबई येथे सुरू करण्यात आली. तर महामार्गावरील औषधी वनस्पतींची लागवड कोणत्या योजनेअंतर्गत सुरू करण्यात आली? तर याचं योग्य उत्तर आहे आरोग्य वन. स्वामी विवेकानंदाचा पूर्णाकृती पुतळा अमेरिकेत कुठे स्थापन करण्यात आला आहे? त्याचे योग्य उत्तर आहे सियाटल. आशा भोसले यांना चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च कोणता पुरस्कार मिळाला? त्याचे योग्य उत्तर आहे दादासाहेब फाळके पुरस्कार. दस्तलिख 2026 हा लष्करी सराव भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित करण्यात येतो? तर भारत आणि उझबेकिस्तान. पंतप्रधान मुद्रा योजनेला किती वर्ष पूर्ण झाली 2026 मध्ये? त्याचे योग्य उत्तर आहे 11 वर्षे. तर बॅडमिंटन आशिया चॅम्पियनशिप 2026 मध्ये पुरुष एकेरीमध्ये ज्याने रौप्य पदक मिळवले त्यांचं नाव आहे आयुष शेट्टी. तर मेटाचे नवीन AI मॉडेल लॉन्च झाले, याचं नाव आहे म्यूज पार्क. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि MPSC एक्झाम गाईड या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.